68 लाखांच्या गैरव्यवहारांसह 50 अकाउंटवरून 13 कोटी रुपयांचा सायबर फ्रॉड करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला पुणे पोलिसांनी बेड्यात ठोकल्यात। शेअर मार्केटमध्ये ऑनलाईन गुंतवणूक करायला सांगून ही टोळी अनेक लोकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करायची। लाचिन शेरपा, बीन बहादूर प्रधान तर रमेश कुमार अभिमन्यू अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत। त्यांच्याकडून 7 मोबाईल, अनेक बँकांचे पासबुक, चेकबुक यांसह बनावट पासपोर्ट जप्त करण्यात आले आहेत। अकाउंट डिटेल्स आणि काही गोष्टी आपल्याला समजल्यानंतर आपल्या कोथरूड पोलीस स्टेशनचे सर्व टीम त्याच्यात वर्कआउट सुरू केलं। त्या सुरू केल्यानंतर पूर्वी एका याच्यामध्ये 2 आरोपी अटक आहेत, परंतु काल परवा दिवशी आपल्याकडे नरेच्या हद्दीमध्ये एका हॉटेलमध्ये हे 3 आरोपी आपले त्यातला एक नेपाळी आहे। हे सर्व जे आरोपी आहेत यांच्याकडे जवळपास 7 ते 8 मोबाईल्स, खूप सारे चेकबुक्स, पासबुक, नेपाळी पासपोर्ट आपल्या या ठिकाणी मिळाले आहेत। यांची मुळच अशी आहे की याच्यामध्ये शेअर ट्रेडिंगचे ॲप्स डाउनलोड करून त्या ॲप APK फाईल जे आहेत त्या डाउनलोड करून नंतर त्याच्यामध्ये काही अकाउंटवर OTP ट्रान्सफर करून हे पैसे नंतर दुसऱ्या देशामध्ये, चायना आणि बाकीच्या देशामध्ये पाठवत होते। याच्यामधले जे मास्टरमाइंड आहेत ते बाहेरच्या देशात आहेत, परंतु ही जी मधली जी कडी आहे ते त्या कडीला पकडण्यामध्ये कोथरूड पोलीस स्टेशनला यश आलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।